चला याही मॅचला सुरुवात करूयात. मॅच क्रमांक 4 आनंदवाडी बी विरुद्ध विठ्ठलवाडी. टॉस जिंकला आनंदवाडी संघाने. प्रथमतः बॅटिंगचा निर्णय. सलामीची जोडी अजय आणि स्ट्राईक वरती सागर तरी 9 सेकंदवरती अजय आहेत आणि बॉलिंग मार्क वरती गोलंदाज अजय. पहिला पॉवर प्लेचा हा षटक आणि मॅच ऑन आपण करूया. दोन्ही टीमला या मॅच साठी लाख लाख शुभेच्छा. पहिलाच बॉल खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे आपण पाहतोय हा चांगला चेंडू होता, परंतु इष्टांच्या मागे थोड्या चुका जरूर झाल्या, परंतु कोणत्याही प्रकारची काही गडबड पाहायला मिळाली नाहीये आणि पहिलाच बॉल इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. गोलंदाजी करत असताना अजय बॉल फटका फसला. झेलची संधी आहे आणि या ठिकाणी मात्र झेल ड्रॉप होते. खरं तर झेल ड्रॉप होते. अगदी पाहिलं तर लंडनचा खेळाडू सहजासहजी ही कॅच सगळं टिपली असे, परंतु मिडनचा खेळाडू तिथे अगदी पोहोचण्याचा प्रयत्न त्याने जरूर केला होता, परंतु कॅच शेवटच्या मोमेंटला ड्रॉप झाली. कॅच ड्रॉप झाल्यानंतर 2 धावा फलकावरती ऍड होतात. टीमची टोटल 3 धावा फलकावर. इथे देखील फटका चांगला आहे. बॉल बॅक टू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जरूर झाला आहे, परंतु या चेंडूवरती एक सिंगल मिळाली. इथे फटका दमदार आहे. सध्या आपल्या बॅटची ताकद, बॅटचा वजन दाखवत असताना सागरचा बॅट म्हणून षटकार. पंचांनी घोषित केलेला आहे.
नो प्लस वन नो प्लस वन अर्थातच दोन धावा फलकावरती बोलतील 16 धावा फलकावरती पहिलाच बॉल इथनं फेकी करत असताना पाहता येतं चेंडू चांगला होता परंतु नक्कीच गोलंदाज इथं चुका करतात फ्रीचा चेंडू ब्लँक स्टॉकिंगमध्ये संधी इथे चालू मिळाली परंतु हा इथे चेंडू चांगला आहे खरं तर अगदी बॉडी लाईनवरती हा चेंडू होता वेग चांगला आहे गोलंदाजाकडे सध्या तर वेगाची भाषा इथे बोलण्याचं काम गोलंदाज करतोय आताचा हा चेंडू बॅटच्या रेडारमध्ये फटका दमदार आणि बॉल करतोय मात्र पुन्हा एकदा अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर सतर षटकार भरपूर चांगला शॉर्ट सिलेक्शन होता पूलचा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला पूर्ण इथे दमदार होता आणि त्यानंतर 6 धावा इथे मिळाला द्या का मान पुन्हा एकदा इथे फटका प्रतिभा आणि पुन्हा एकदा सेम रिझल्ट परफेक्ट मिडल द बॅट इन फोर लगातार हा षटकार लगातार 2 षटकार मारल्यानंतर मात्र आपण पाहतात एक डिफेन्सिव्ह फटका परंतु या चेंडूवरती एक सिंगल एक वेळेस असताना खरं तर कॅल्क्युलेट क्रिकेट खेळत असताना विजयला आपण पाहता चांगली बॅटिंग सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 29 29 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतात 14 धावा आल्या होत्या परंतु या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहतात जवळजवळ 15 धावा आल्या शॉट आपली बॉल हुक केला फटका दमदार आहे लावलेच्या दिशेने चेंडू होते सीमारेषा बाहेर फरार धावा मिळतील 4 चौका
2 ओव्हरमध्ये 31 धावा कुठून काढल्या अगदी असं वाटतं या मॅचमध्ये खरं तर सर्वाधिक धावा बनवण्याचा रेकॉर्ड आनंदवाडी संघ निर्माण करेल का कारण की पहिल्या मॅचमध्ये 42 दुसऱ्या मॅचमध्ये 42 आणि मागील मॅचमध्ये 22 बनले गेले परंतु या मॅचमध्ये आतापर्यंत 2 ओव्हरमध्ये 31 धावा बनल्या गेल्या तिसरा होता पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती मात्र पहिली सिंगलच्या मदतीने 32 धावा धावफलकावरती आहेत चांगला बॅटिंग लावणी बॅटिंग पाहायला टॉस जिंकल्यानंतर अगदी धाडसी निर्णय आनंदवाडी संघाने सांगितलं की आम्ही प्रथमतः बॅटिंग करू आणि बॅटिंगचा निर्णय घेतल्यानंतर मात्र हा चांगला निर्णय आतापर्यंत गोलंदाज उमेश शॉर्ट बॉल पूल करण्याचा प्रयत्न सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु इथे पण बातात अगदी फलंदाज मात्र पंचांकडे अशा नजरेने पाहत होते की जणू काही वाईट बॉलचा इशारा पंच करतील परंतु इथं पंचांच्या भूमिकेमध्ये करून चांगला निर्णय घेतात डॉट बॉल आहे डॉट बॉलच्या संख्येनंतर 32 धावा फलकावरती खरं तर शेवटचे 2 षटक स्लॉक ओव्हर सुरू आहेत खरं तर स्लॉक ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा होताना पण पाहतात परंतु इथं पण पाहता येतं त्याचा हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु या चेंडूवर भारत कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये आणि हा चेंडू डॉट लगेच थोडासा इथे करेक्शन येतो करण्यात आला पुन्हा एकदा तिथे पण बघता बिग हिट मात्र फटका दमदार आणि चेंडू मात्र पुन्हा एकदा पाठवला त्यांच्या बाहेर षटकार खरं तर मागील बॉलवरती विकेट पर्यंत आता हा षटकार टीमची टोटल आता मात्र जाऊन पोहोचते म्हणजेच 48 धावा 48 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात पहिल्या ओव्हरमध्ये 14 त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये 21 धावा आल्या आणि आतापर्यंत या ओव्हरमध्ये आतापर्यंत 13 धावा आल्या चांगली बॅटिंग पाहायला मिळते 48 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात
पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला मात्र पाठवलाय बाउंड्रीच्या बाहेर अजून एक षटकार. सध्या तरी षटकारांचा पाऊस इथे पाहायला मिळतोय आणि या षटकाराच्या मदतीने होता 54 धावा धावफलकावरती सर्वाधिक धावा धावफलकावरती लावण्याचं काम इथे करत असून खरं तर अक्षयचं स्वागत इथे 6 धावांनी करत असून सागरच्या बॅटमधून षटकार. खरं तर या मॅच मध्ये आपण पाहतो या ओव्हरमध्ये कमबॅक करावं लागेल कारण की धावांचा पाऊस इथं पाहायला मिळतो. आताचा हा चेंडू देखील पाहावा लागेल. पुन्हा एकदा पंचांना दर्शवत की हा चेंडू खरं तर लेगस्टिकच्या बाहेर एक अवंतर मिळाली. अवंतरच्या मधून आपण बघतो फुटबॉल 55 धावा फलकावरती चांगली बॅटिंग पाहायला मिळते. सध्या तर आपण पाहतो विठ्ठलवाडी संघावरती आक्रमण करायला सुरुवात घेतली कारण की क्रिकेटचा खेळ असा एकाला मारायचा परंतु दुसऱ्याला बचावायचा आहे. पुन्हा डावसाठी पूल केला इथे फटका दमदार आहे. परफेक्ट टायमिंग आणि त्यानंतर बॉल पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर षटकार. सागरच्या बॅटमधून आपण पाहतो सातत्याने षटकारांचा पाऊस पाहायला मिळतो. आतापर्यंत सागरच्या बॅटमधून मात्र लगातार 2 षटकार आहेत. शेवटचा षटकार कशा प्रकारे बॅटिंग करायची त्याचं उत्तम उदाहरण इथे सागर देत असताना परंतु कमबॅक करायचं अक्षयला देखील इथे फटका फसला. कमबॅक जरूर केला परंतु जे महत्वाचा आहे इथे जजमेंट करता आलं नाही आणि 2 धावा कंप्लीट झाल्या. चांगली बॅटिंग लावण्यात आहे आणि प्रत्येक बॉल मात्र खेचून लावण्याचा प्रयत्न जरूर करण्याचा इथे करण्यात येतात परंतु याही चेंडूमध्ये 2 धावा आल्या. 2च्या मदतीने आता टीमची टोटल 63 धावा. इथे हा देखील फटका चांगल्यापर्यंत आता मिड विकेटला खेळाडू आहेत. चांगली फिल्डिंग परंतु या चेंडूवरती देखील एक सिंगल आली आहे. सातत्याने धावा येतात. धावा येणं फार महत्वाचं आहे अगदी क्रिकेटच्या खेळामध्ये आणि जीवनामध्ये. अगदी क्रिकेटच्या खेळात असं अगदी जेवढा धावा येते तेवढा कमीच वाढतात आणि जीवनामध्ये जेवढा पैसा येईल तेवढा कमीच वाढतो परंतु या ठिकाणी अजूनही धाव 64 धावा. अजूनही ओव्हरचा विचार केला तर अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे फटका चांगला उडवलाय परंतु खेळाडू आहेत त्यांच्या पलीकडे बॉल सीमा पार. अजून एक षटकार. लगातार या ठिकाणी आपण पाहतात सातत्याने आपण पाहतात षटकार येतात. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल 70 धावा फलकावरती परंतु इथे हा चेंडू शेवटचा बॉल होता. डॉट बॉल येतोय शेवट मात्र गोल इथनं करत असं गोलंदाजाला पाहतो. तब्बल पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना पहिल्या 4 ओव्हरमध्ये आनंदवाडी संघाची धावा संख्या मात्र जाऊन पोहोचले ते 70 धावा आणि 71 धावा संख्येचा एक मोठा डोंगर उभा केलाय तो म्हणजेच आनंदवाडी संघाने.
विनोद कातकरे आपण कोणी असेल तर लगेचच व्यासपीठावर द्यायचा. विनोद कातकरे. हॅलो. येस. चला विनोद. लगेच त्याच टायमाबद्दल बाबा आमचे विनोद कातकरे जे एक डान्सिंग अंपायर आहेत. मैदानाच्या आतमध्ये निघते त्यांची एंट्री होते. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये विनोद कातकरी. 24 बॉल आणि 71 धावसंख्येचा पाठलाग करायचा. इथनं पाठलाग होऊ शकतो त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. केले नाही होते रे आधी केले पाहिजे. अगदी मैदानाच्या मेहनतींची पराकाष्ठा करावी लागेल. संघर्षांचा शंकाळा मात्र करावा लागेल आणि गेम ऑन. मॅच स्टार्ट. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी बाहेरच्या दिशेने वळून गेलेला हा चेंडू अगदी पंचांचा भूमिकेत करून इथे सांगतात की हा पहिलाच बॉल खरं तर वाईट बॉल आहे. एक आव्हान तर धावत मिळाले. आव्हानतरच्या मदतीनं श्री गणेश झालंय. अगदी ज्या प्रकारे आपण आज स्पर्धेची सुरुवात करत असताना अगदी श्री गणेशाचं पूजन केलं आणि त्यानंतर श्रीफळ वाढवलं. अगदी त्याच प्रकारे मैदानाच्या वाईट बॉल मात्र श्री गणेश झालं. स्कोर कार्डचं एक धाव फलकावरती. इथं फोर बॉल आहे. खरं तर राऊंड साईडला मोठा फटका खेळायचा होता. परफेक्ट टायमिंग इथनं जुळून आला नाहीये परंतु शॉर्ट कव्हरला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीनं 2 धावा. 71चा पाठलाग करायचा आहे तुम्हाला तर प्रत्येक ओव्हरमध्ये 17.25च्या सरासरीनं तुम्हाला धावा बनवायच्या. 17.25च्या सरासरीनं धावा होऊ शकतील. सातत्यानं प्रत्येक ओव्हरमध्ये 2 ते 3 मोठ्या फटक्याने महत्वाचा. इथे फटका चांगला ऑनसाइडला ड्राईव्ह केला. डिपार्टमेंट खेळाडू आउट. आउट फील्ड. इथे सध्या तरी बॅटिंग टीमला साथ देते आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर फॉरवर्ड होतोय. 4 धावा. चौकार. दुसऱ्याच बॉलवरती 4 धावा वसूल केलं. आताचा हा चेंडू बॅटच्या रेडारमध्ये डीप मध्ये खेळाडू परंतु त्याच्याही आवाजाच्या बाहेर फिल्डर बनलाय प्रेक्षक आणि प्रेक्षक बनलाय फिल्डर. चेंडू सीमा पार. षटकार. चला बॉल लगेच. बस नेक्स्ट मॅचचा टॉस. चला पुढचा सामना मात्र आपण लगेचच सेकंड राऊंडला सुरुवात करणार आहोत आणि नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडची पहिली मॅच पाहायला मिळेल. आंबेवाडी विरुद्ध आदिवासीवाडी. पहा ज्या टीमचे प्रवेश बाकी आहे त्या टीमने प्रवेश जमा करायचे आणि त्यानंतर टॉस केला जाईल असं सातत्याने आम्हाला या ठिकाणी आयोजक सूचना सांगतात. बस आताचा हा चेंडू मात्र वाईट आलाय आणि पहिल्याच ओव्हरमध्ये चांगली सुरुवात. जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते.
बॉल इथे फटका फसला झेलची संधी आणि संधीचं झालं सोनं आणि कॅच इथनं केली कलेक्ट फलंदाज होते बाद मोठा धक्का लागतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला अर्थातच विठ्ठल वाडिया संघाला हा लागतो पहिला हादरा फलंदाज तेजस बॅक टू द पॅव्हिलियन स्ट्राईक वरती नवीन बॅट्समॅन सचिन हेदळे इथे मात्र फलंदाज बाद आहेत सेकंड ओव्हर गोलंदाज सागर पहिल्याच ओव्हरमध्ये फरक झाले इथे फुलका असा आहे फटका चांगला आहे अगदी खराब चेंडूने मात्र बाउंड्रीच्या बाहेर पाठवण्याचं काम इथनं फलंदाज संजय करतोय त्याच्या बॅटमधून हा षटकार होतो खरं तर या षटकाराच्या मदतीने मात्र 20 धावांच्या फलकावरती जमा झाल्यात अजूनही 51 धावा बनवायच्या आहेत अगदी मैदानाच्या हात प्रयत्नांचे पराकष्ट करत असताना जरी या टीमचे मात्र 2 फलंदाज बाद झाले तरी देखील मैदानाच्या आत संजय सध्या एका हाती किल्ला लढवण्याचं काम तो करतोय गुडलेन्स वरचा बॉल पुन्हा लॉस्ट करण्याचा प्रयत्न परंतु या चेंडूवर आपण बघतात बॅटिंग बॉलचा संपर्क नाहीये ड्रॉप बॉल 20 धावसंख्येवरती आपण बघतात संघ थांबला परंतु अगदी संजय त्याच्यामध्ये क्षमता आहे तोही धावा चेस करू शकतो त्याला शेवटपर्यंत थांबणं महत्वाचं आहे अगदी शॉर्ट बॉल टॅप केल्यापर्यंत डीप खेळाडू आहेत एकदा तर कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न रोनाल्डो संजय परंतु या ठिकाणी आपण पाहतात अगदी फार वेगाने या धावा कंप्लीट होतात 2 धावा इथनं एक मिनिट लागलेल्या 2च्या मदतीने आपण पाहतात 22 धावा आपल्यावरती सगळ्यात चांगली मॅच पाहायला मिळते प्रयत्न करत राहा कारण सुरुवात ही नेहमी कठीण असते आणि कठीण सुरुवात सध्या विठ्ठलवाडी टीमच्या वाटे आली आहे तुम्ही माफ करण्याचा प्रयत्न परंतु हा चेंडू बॅटच्या टोलला एकदा कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न इथे घडले काय अगदी डोंगातून बॉल मात्र अगदी बॅकअप देण्यात आला परंतु 2 धावा कंप्लीट आहेत सातत्याने पण पाहता येतं इथं प्रयत्न सध्या करत असताना संजय परंतु याही चेंडूवरती एक सिंगल एकवटली गेली एक सिंगल आली सिंगलच्या मदतीने परंतु फ्लायर्स 25 धावा फलकावरती आता मॅच अगदी
अवेलेबल आहे. 46 धावा संख्येची गरज आहे. म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये प्रत्येक ओव्हरमध्ये 23.00च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. प्रत्येक ओव्हरमध्ये आता टॉप गिअरची बॅटिंग करावी लागेल. जास्तीत जास्त स्ट्राईक या मॅचमध्ये संजयला द्यावी लागेल. षटक क्रमांक 3 गोलंदाज बनवून आठवरती दीपक. इथे फटका फसला. दीपक खेळाडू आहेत आणि सोपी कॅच इथे जज केली आणि महत्वाचा विकेट, प्राइज विकेट ज्याच्यामध्ये पूर्णपणे मित्रमंडळ क्षमता होती तो फलंदाज आता डगाच्या वाटेवरती फलंदाज बाद झाला. बिगिट करावेच लागते या मॅच मध्ये जर का सामना जिंकायचा असेल तर. आणि आता हा चेंडू पण पाहतो डॉट बॉल पहिल्याच बॉलमध्ये पण पाहतो विकेट. परंतु आता तदनंतर पण पाहतो हा देखील डॉट बॉल. गोलंदाजी करत असताना दीपक सध्या चांगली कामगिरी करत असावी आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा इथे आपण पाहतो डॉट बॉल पाहायला मिळतो. प्रत्येक डॉट बॉल मात्र हा सामना आनंदवाडी संघाच्या बाजूने जाऊ शकता. अगदी आनंदवाडी संघाचं कौतुक करावं लागेल कारण की या मॅच मध्ये या टीमने सर्वाधिक धावा बनवल्या. 4 ओव्हरचा खेळ आणि त्या 4 ओव्हरच्या खेळीमध्ये 70+ 70 पेक्षा जास्त धावा बनवल्या. अगदी 70 धावा बनवल्या या मॅच मध्ये. या चेंडूवरती मात्र एक सिंगल पाहायला मिळते. आता मात्र सिंगल डबलने काही होणार नाहीये. सातत्याने तुम्हाला या मॅच मध्ये मोठमोठे फटके खेळावे लागतील. अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत अंतर गाठायचं या मॅच मध्ये. चला नेक्स्ट मॅच आंबेवाडी टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायला घेतात आणि या ठिकाणी आपण लगेच टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅचचा. तर अनिल दादा मुरकुड यांना विनंती असेल की आपल्या शोबत आपण पुढील मॅचचा टॉस करायचा. शेवटचा बॉल काय 5वा 33 रन. शेवटचे 6 चेंडू राहिलेले आहेत. शेवटचा षटक
चुकत असावं. सध्या चांगला खेळ आनंदवाडी संघाने केला. बॅटिंग करत असताना देखील बॅटिंग दमदार झाली आहे आणि खरं तर गोलंदाजी करत असताना अगदी समोरच्या टीमला कमीत कमी धावांवरती रोखण्याचं काम देखील या ठिकाणी केलं. अजून एक डॉट बॉल होता. अजून एक शेवटचा बॉल शिल्लक असेल. एक बॉल शिल्लक आहे. 1 to go. पूर्णपणे हा सामना आपण पाहतो तो म्हणजेच आनंदवाडी संघाच्या बाजूने. त्याचं कारण पहिल्या सत्रामध्ये दमदार बॅटिंग झाली आहे आणि आता सेकंड ओव्हरमध्ये देखील आपण पाहतात. अगदी सेकंड इनिंगमध्ये देखील आपण पाहतात. खरं तर गोलमध्ये दमदार झाली आहे. शेवटचा बॉल जरूर चांगला आला परंतु सामना इथं जिंकला होता म्हणजेच आनंदवाडी संघाने. अभिनंदन. चला दोन्ही टीम आपण शेकिंग करायचं आणि त्यानंतर मैदान सोडायचं आहे आणि ज्या संघाची प्रवेश फी बाकी असेल त्या संघाने आपले प्रवेश फी इथे जमा करायचे आहे.